झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि या संदर्भात विजय पांढरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। राज्यातील सिंचन क्षेत्रातला कारभार हा गेल्या अनेक वर्षांपासून गाजतो आहे। श्वेतपत्रिका काढण्याचे सुद्धा विचार यामध्ये सरकारने व्यक्त केलेला होता, पण या कामांमध्ये जवळजवळ 35,000 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं मेरीच्या निदर्शनास आलेलं आहे। आपल्यासोबत आहेत पांढरे साहेब, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय पत्र आपण दिलेलं आहे आणि आता काय परिस्थिती आहे। जो काही अनाठायी अनावश्यक खर्च जलसंपदा खात्यात झाल्याचं आढळलं, त्यासंबंधी एक व्हिसल ब्लोअर म्हणून शासनाला तसं पत्र दिलेलं आहे की जेणेकरून अनावश्यक आणि अनाठायी खर्च कमी व्हावा आणि जनतेच्या पैशाची बचत व्हावी, अशा या दृष्टिकोनातूनच भविष्यात खात्याच्या कामात सुधारणा व्हावी म्हणून ते पत्र दिलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने त्या पत्राची दखल घेतलेली आहे आणि सरकारने त्याचं चौकशी सुरू केल्याचं समजतं। त्याच्यामुळे त्या पत्राविषयी मी काही बोलण्याचं कारण नाही, ती चौकशी सुरू आहे। चौकशी कार्य प्रगतीत असताना त्याविषयी बोलणं योग्य होत नाही। त्याबद्दलचं चौकशीबद्दलचं बोलावं असं नाही, पण एकूणच जो काही म्हणजे गैरकारभार झाला आहे तो ठेकेदारांमध्ये किंवा डिले झाल्यामुळे होतंय असं वाटतंय, नेमकं काय वस्तुस्थिती आहे, म्हणजे कशामुळे हे सगळं झालंय असं वाटतं? ते सर्व मी पत्रामध्ये मांडलेलं आहे, पत्रामध्ये डिटेलमध्ये मांडलेलं आहे ते। तर राष्ट्रवादीकडून वाढीव खर्चाची पाठराखण करण्यात आली आहे। महंगाई को लेके जो 20-20 साल से प्रोजेक्ट चल रहे हैं, 20 साल पहले सीमेंट का दाम 40 रुपया था, आज 400 रुपये है। स्टील 13 रुपये थे, आज 60 रुपये है। मजदूरी 30 रुपये प्रति दिवस थी, आज 200 रुपये है। तो उसको लेके निश्चित रूप से दाम बढ़े हैं और इसके लिए वाइट पेपर राज्य सरकार ने जनता के सामने विधानसभा में रखने का घोषणा की है, वो जनता के सामने आएगा। झी 24 तास एक पाऊल पुढे।